ते आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोड्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आकर्षक सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. संदीप याच्याकडून पहिल्या चिन्ह चूक केली जाते. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. या फ्री टाईप या झेल जरी पकडला तरी मात्र काही नुकसान होणार नाही. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय या आणि चुका मात्र टाळाव्या लागतील सावंत संघाला, कारण सुपर ओव्हरचा सामना आहे. फक्त एका षटकाचा सामना आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धाव धावफलकावर पाहायला मिळतात. हे आपण पाहू शकता. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केले गेले आहेत त्यांना दाखवले जाते. गोल्डन मॅन जनार्दन काकडे साहेब आणि त्यांच्यासमवेत अनिल पाटील साहेबांना दाखवले जात आहेत. नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर आमचे सन्मान चिन्ह स्पॉन्सर जे नक्कीच खुश आहेत, कारण सुपर स्पर्धेमध्ये सुपर ओढ सामना त्यांना देखील पाहायला मिळत आहे. संदीप पाटील यावेळी मात्र मिस टाइम पडकाय मात्र क्षेत्रक्षक तिथे नाही, वॅकंट एरिया आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आणि अगदी इक्लेअर चॉकलेट प्रमाणे एकच धाव मिळेल. धावसंख्या 6. सुपर ओव्हर आपण पाहतोय. जर आपण आंतरराष्ट्रीयचा विचार केला तर आंतरराष्ट्रीयमध्ये या 44 सामने सुपर ओव्हर झालेले आहेत, टाय झालेले आहेत वन डे मध्ये आणि या T20 मध्ये देखील बरोबर 44 सामने टाय झालेले आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू आणि कसोटीचा विचार केला तर ड्रॉ सामने अनेक आपण पाहिलेले आहेत. मात्र 2 सामने असे झालेले आहेत ज्यामध्ये या दोन्ही संघाचा स्कोर लेवल झालेला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील 2 सामने टाय होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. हो हो, पावलांचा वापर मात्र चेंडू करणार नाही हवाई सफर, कारण विश्वासू क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषे लगत आणि पहिला फलंदाज बाद होताना आणि आता मध्ये दुसरा फलंदाज बाद झाला तर मात्र संघ ऑलआउट, कारण सुपर ओव्हरचा हा रूल आहे. आपण पाहतोय 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघ ऑलआउट होतोय. एक फलंदाज तर बाद झालेला आहे. आपण पाहतोय 6 या धावसंख्येवर. न्यू बॅटर बालाराम आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. बालाराम भोईर जे या ओरिजिनल 40+ संघटनेचे या खजिनदार आहेत आणि ते आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि या खजिनदार तर आहेत, मात्र आता त्या धावांचा खजिना नक्कीच त्यांना इथे या गोळा करावे लागेल. संघाच्या या धावांच्या खजिन्यामध्ये त्यांना धावा जोडावे लागतील, कारण इथून आपण पण 2 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय खराब चेंडू पंच इशारा करतात वाईट आणि हा चेंडू मात्र संदीप पाटील याला पुन्हा एकदा हाता लावावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने बरोबर ते धावसंख्या पोहोचते ते 7 वर. आव्हान धावा या षटकामध्ये अतिरिक्त जास्त पाहायला मिळाले आहेत. यावेळी खेळ चेंडूला फ्लिक केलेले आपण पाहतोय. पुढे जाऊन पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे, म्हणजे 1+1 अशा 2 धावा. चेक नो. म्हणजे 3 धावा धावल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि या 3 धावीने बालाजी स्पोर्ट्स सरवली पाड्या संघाची धावसंख्या देखील आता मात्र फ्रीट कंटिन्यू असणार आहे. आपण पाहतोय रिफ्लेस गोलंदाज जरी आला तरी मात्र फ्रीट कायम आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते ती 10. या षटकामधील इथून अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 10.
डिक्लेअर झोनमध्ये आपण बघतोय या अगोदर नक्कीच बजागे सर जो नक्कीच चेक नो चेंडू जो हाताला गेला होता ते चेंडूवर एकूण धावा किती एक धावून पूर्ण केली होती आणि नो प्लस किती आहेत दोन म्हणजे त्यात 3 धावा आणि एकूण 4 धावा बजागे सर थोडा सामना थांबवायचा आहे बजागे सर एकूण 3 की 4 मागील चेंडूवर त्यात 3 आणि धावून पूर्ण केलेली एक म्हणजे एकूण 4 धावा ना एकूण 4 धावा नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या 11 इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि 1 धाव अशा प्रकारे 12 धावा झालेल्या आहेत आणि 13 धावांचं लक्ष इथे मात्र सावंत स्पोर्ट्स सावंत संघासमोर पाहायला मिळेल एकूण 13 धावा झाल्यात आणि 14 धावांचं लक्ष आहे एक धावले नाही 2 नोचा नाही एक नो आणि 2 पॅनल्टीच्या या ज्या पॅनल्टी थ्रोच्या 2 अशा प्रकारे 3 धावा द्या आणि 4 मध्ये धावून झालेले बंद आहे दादा
जर चेक थ्रो आढळला तर त्या 3 धावा दिल्या जातील आणि धावून ज्या धावा असतील त्या गृहीत पकडल्या जातील, म्हणजे त्यामध्ये ते ॲड केल्या जातील. चौकार किंवा षटकार आला तर 3+4 किंवा 3+6 किंवा 3+2 3+ नक्कीच आपण पाहतोय त्या धावा ॲड केल्या जाते, ज्यामध्ये चौकार किंवा षटकार किंवा दुहेरी किंवा एकेरी किंवा तिहेरी ह्या धावा देखील त्या 3 मध्ये ॲड केल्या जातील. आणि हा नेम नक्कीच आपण पाहतो ओरिजिनल 14+ मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कुणीही जाऊ नका, कारण जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही, कारण लवकरच जेवायला सुरुवात होणार आहे. आपण पाहतो याच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला चंद्रकांत बापू काकडे साहेब आणि सुरेंद्र चंद्रकांत काकडे साहेब जे आमनापाडा गावचे समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले. संदीप पाटील विथ महेंद्र पाटील ही जोडी मैदानामध्ये आव्हान ठेवले गेले ते आपण पाहतो एकूण 14 धावांचं. यानंतर पवनपुत्र पिसे संघाने आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. सिटी गणेश बोरिवडी संघाचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 14 धावांचं लक्ष आहे. 14 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संदीप पाटील आणि महेंद्र पाटील संयोजोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाकडून सज्ज होताना पाहायला मिळतोय बालाराम भोईर. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक भोलानाथ तिथे सज्ज आहे, मध्ये दोघांना होल देऊन चेंडू गोल होतोय सीमापार चौकार. माजी सरपंच राम दलवी साहेबांचं देखील इथे आगमन होतंय आणि त्यांचं देखील ग्रीष्मा 11 चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम राम दलवी साहेब, माजी सरपंच, ग्रीष्मा 11 40+ क्रिकेट संघ अमनेपाडा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमापार 10 का दम. यावेळी मात्र चौकारानंतर षटकार. सावंत संघाने हा सामना जर जिंकला तर निखिल दिलीप जाधव यांच्याकडून तब्बल सर्व विद्यमान सरपंच योगेश गायकवाड साहेबांकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सावंत संघाने या सामना जिंकला तर इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे सावंत संघाला विजयासाठी. पुढे जाऊन हा फटका केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण एकच धाव इथे फलंदाज मिळालेला. सावंत स्पोर्ट्स सावंत संघाची धावसंख्या आहे सुपर ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये अर्थात सुपर ओव्हरमध्ये पाहायला मिळते ती 3 चेंडूमध्ये 11. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. हे आपण इक्वेशन पाहू शकता. 3 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स लेफ्ट. 3 बॉल्स 3 रन्स. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर सुपर स्पर्धेमधील आपण पाहतोय. इथे दरम्यान संकेत दलवी साहेबांचं देखील आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. नुकत्याच एकच सुरू असलेल्या विश्वचषकामध्ये देखील सुपर ओव्हर टाय होताना देखील आपण पाहिले होते. इथे समोर केलेल्या चेंडूला 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि हे आपण बघू शकता चुकीचा थ्रो. परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि आता मात्र सावंत स्पोर्ट्स सावंत संघाला इथून केवळ 1 धावेची आवश्यकता. आणि हा सामना जर सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने जिंकला तर योगेश गायकवाड साहेब यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक सावंत संघाला दिलं जाईल. सावंत गावचे प्रथम नागरिक आहेत, विद्यमान सरपंच आहेत, ते देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून आव्हान केले गेलेले आहे की सावंत संघाने हा सामना जिंकला तर सावंत संघाला 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र आपण पाहतोय
शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे आणि एका धावेची आवश्यकता. पाहूया विश्वचषकाप्रमाणे या सुपर ओव्हर देखील टाय होईल का, कारण T20 विश्वचषक जो सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये देखील परवाच्या दिवशी ही घटना घडली होती. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना जो सुरू होता सुपर ओव्हर झाला होता. टाय सामना झाला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर देखील टाय होताना आपल्याला पाहायला मिळाले होते. क्या बात आहे. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता, एक मध्ये एक. आता मात्र अमरेला फिल्डिंग पाहतोय. या पावसाळ्यामध्ये या छत्री उघडल्यानंतर जे दृश्य पाहायला मिळते ते दृश्य आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. स्कोअर्स लेवल एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. T20 विश्वचषकामधील जणू काही अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हाच सामना जणू काही आपण ग्रीस्मा 11 चषकमध्ये पाहतोय. आणि सुपर डिक्लेअर आणि अशा प्रकारे या झोनमध्ये चेंडू विजय संपादन केलेले आहे सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाने. अभिनंदन सावंदे स्पोर्ट्स सावंदे अँड हार्डले खाले बालाजी स्पोर्ट्स सरवलीवाडा. या सामन्यातील सामनावीर जे या फलंदाज नेहमीच सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने विश्वास दाखवलेला आहे. ज्या विश्वासने या 36 धावांची खेळी खेळलेली आहे तिसऱ्या क्रमांकावर येऊन आणि तोच विश्वास पाटील ठरला या सामन्याचा